हॅलो, नमस्ते माय ब्युटिफुल पीपल. कसे आहे तुम्ही? स्वस्त असणार, मस्त असणार, नेहमीसारखाच माय हिलिंग सेंटरमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि यावर्षी 2024 हे जे नवीन वर्ष चालू केलेलं आहे माय टेरिट रिडिंगसाठी आपल्यासाठी एक खास गिफ्ट वर्षाप्रमाणेच मी घेऊन आलेली आहे, जे की आपण आजपासून 12 राशीचं जे आहे डेली एक याप्रमाणे आपण रोज राशी भविष्य त्यांच्या प्रत्येक राशीचं 2024 हे वर्ष आपल्याला कसं जाणार आहे यासाठी मी आपल्या सेवेसाठी हजर झालेले आहे. तर प्लीज माझ्याबरोबर कनेक्ट राहा. आणि याच्यामध्ये आपल्याला टॅरोट कार्ड काय गाईडलाईन आपल्याला मेष राशीसाठी करणार आहे आपण ते पाहणार आहोत. याच्यामध्ये रिलेशनशिप असेल, शैक्षणिक असेल, करिअर असेल, आणखीन सामाजिक आपला स्टेटस असेल, नेम फेम असेल. आता त्याचप्रमाणे जरी ह्या काही पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या तरी काही त्याच्यामध्ये आपल्याला निगेटिव्ह गोष्टी पण या माध्यमातून आपल्याला निघणार आहेत. तर आपल्याला त्या दोन्हीही ॲक्सेप्ट करायचं आहे. कारण जीवनचक्र हे असं आहे की थोडं अप अँड डाऊन अशा पद्धतीच आपली हे निसर्गाची सायकल असते. काही चांगल्या गोष्टी आल्या तर मी चांगल्या पद्धतीनंच आपल्याला प्रिडिक्ट करेन. आणि काय आपल्याला थोड्याफार थोडं काळजी करण्यासारखं असं याच्यामध्ये फार काही नसतं. पण आपल्याला जर समजा काही अडचणी येणार असतील तर आपल्याला टॅरोट कार्ड यासाठीच गाईडलाईन करतं की अशा आपल्याला ह्या शक्यता येऊ शकतात. तर तिथं आपल्याला काय प्रिकॉशन आपल्याला घ्यायची आहे ते आपल्याला युनिव्हर्सलकडून, एंजल्सकडून जे पण काय ॲडवाईज आहे ते पण मी आपल्याला सांगणार आहे, गाईडलाईन करणार आहे. तर प्लीज माझ्याबरोबर कनेक्ट व्हा. आणि हे 2024 हे जे वर्ष आहे माय हिलिंग सेंटरकडून आपल्यासाठी विश मागत आहे की तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य. माझ्या मेष राशीचे जे पीपल्स आहेत, जे फ्रेंड्स आहेत, त्यांच्यासाठी मी युनिव्हर्सलला प्रेयर करत आहे. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. चला तर आपण आपला मेन जो कार्यक्रम आहे तो आता चालू करणार आहे. मेष राशीसाठी 2024 हे वर्ष कशा पद्धतीनं येणार आहे, काय काय आपल्यासाठी घेऊन यायला लागलेलं आहे, काय उन्नती आपल्यासाठी घेऊन यायला लागलेलं आहे, शैक्षणिक कसं आहे, सामाजिक कसं आहे, रिलेशन वाईज कशा पद्धतीनं आपल्यासाठी ही एनर्जी निघून येत आहे. तर प्लीज माझ्याबरोबर पॉझिटिव्हली कनेक्ट करा. प्लीज युनिव्हर्सल जे माझे मेष राशीचे जे पीपल्स आहेत त्यांच्यासाठी आपला 2024 या वर्षामध्ये काय गाईडलाईन आहे प्लीज मला सांगा, जे की मी माझ्या मेष राशीच्या लोकांपर्यंत, माझ्या फ्रेंड्सपर्यंत पोहोचू शकेन. थँक्यू एंजल्स, थँक्यू. काय काय पेटार आपल्याला टॅरो कार्डच्या माध्यमातून निघून यायला लागलेलं आहे आपण ते पाहणार आहोत. ओके, चलो. कार्ड आपण शफल केलेले आहेत. यातले आपण एक एक कार्ड घेणार आहोत आणि प्रत्येक कार्डचं मी आपल्याला रीडिंग करून सांगणार आहे. फाईन. कार्ड शफलिंग करून त्याच्यातले आपण कार्ड जे इंटिट्यूवली माझ्या हाताला येत आहेत ते मी आपल्यासाठी काढलेले आहेत. वाव, 2 ऑफ कप्सची आपली पहिलीच एनर्जी निघून आलेली आहे. 2 ऑफ कप्स. आपल्याला सेकंड एनर्जी निघून आलेली आहे एस ऑफ वँड्स, हाय प्रेस्टीज, 5 ऑफ सोर्ड्स, व्हील ऑफ फॉर्च्यून, व्हेरी गुड, व्हील ऑफ फॉर्च्यून, गुड लक, क्वीन ऑफ कप्स,
स्ट्रेंथ, एट ऑफ वँड्स, पेज ऑफ कप्स आणि क्वीन ऑफ पेंटिकल्स. ऑल ओव्हर आपल्याकडे जे कार्ड पडलेले आहेत, बॉटम ऑफ द डेक आहे फोर ऑफ कप्स. ओके, ऑल ओव्हर जे आपल्याकडे कार्ड पडलेले आहेत, ॲक्च्युली हे जे कार्ड आहेत अतिशय आपल्याला पॉझिटिव्ह आहेत. फार सुंदर अशी आपल्याला आपल्या मेष राशीबद्दल इकडे एनर्जी निघून आलेली आहे. पहिलंच कार्ड आपल्याला आलेलं आहे की टू ऑफ कप्सची एनर्जी निघून आलेली आहे. टू ऑफ कप आलेला आहे, हाय प्रेस्टीज आलेले आहेत, व्हील ऑफ फॉर्च्यून आलेले आहे, स्ट्रेंथची एनर्जी आपल्याला निघून आली, एस ऑफ वँड निघून आलेला आहे. एस ऑफ वँड मी इथून सुरुवात करते. एस ऑफ वँड आपल्याला ही एनर्जी द्यायला लागलेली आहे की युनिव्हर्सल गॉड, आपले इष्ट देवी देवता सगळे तुमच्याबरोबर आहेत. यांच्याकडून जे 2024 या वर्षामध्ये आपल्यासाठी ब्लेसेस जे यायला लागलेले आहेत ते आपल्यासाठी अतिशय पॉझिटिव्हली एनर्जी आपल्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागलेली आहे. टू ऑफ कप्सची एनर्जी पण अशीच आपल्याला एनर्जी निघून आलेली आहे. तुम्ही एज्युकेशनमध्ये करिअर करत असाल, तुम्ही बिझनेसमध्ये करिअर करत असाल, तुम्ही कुठं आणखी इंटरव्ह्यू देत असाल किंवा बाहेर जाण्यासाठी आपल्या व्हिजाची वगैरे काही जी प्रोसेस वगैरे चाललेली असेल, या ज्या काही गोष्टी आहेत जिथे कुठं तुमचे इंटरव्ह्यू होणार आहेत आणि त्या इंटरव्ह्यूसाठी तुमचं जे आहे त्या गोष्टी थांबलेल्या आहेत, तर 2024 या वर्षामध्ये फर्स्ट आपल्याला जी गुड न्यूज जी निघून आलेली आहे ती हीच निघून आलेली आहे की तुमची जी कामं आतापर्यंत जी थांबलेली होती 2024 या वर्षामध्ये आपल्या कामामध्ये एक कठीणता जे आलेली होती, जे डिस्टर्बन्स आपल्याला आलेले होते, तो आपला मार्ग 2024 हा पूर्णपणे क्लिअरली तुमच्यासाठी गुड न्यूजच आपल्याकडे ही एनर्जी पूर्ण निघून आलेली आहेत. मी गुड न्यूज का कशासाठी म्हणते तर आपल्याकडे एस ऑफ वँड आलेला आहे, टू ऑफ कप्स आलेला आहे आणि व्हील ऑफ फॉर्च्यून आलेली आहे. ह्या ज्या एनर्जी आलेल्या आहेत ह्यानी क्लिअर कट आपल्याला बाकीचे फार एनर्जी न बघता हे सांगितलेलं आहे की हे ज्या अपॉर्च्युनिटीची तुम्ही जे वाट बघत होता तर ती अपॉर्च्युनिटी आपल्याला या वर्षामध्ये आपल्यासाठी एक सेलिब्रेशनच्या स्वरूपामध्ये, एक इव्हेंटच्या स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत ही पोचायला लागलेली आहे. त्याचप्रमाणे इथे मला मॅरेजची पण एनर्जी जी निघून आलेली आहे. जे लोक एंगेजमेंट करणार होते तर त्यांची एंगेजमेंट या 2024 या वर्षी होणार आहे. ज्यांचं कुणाचं मॅरेजसाठी जे एक चाललेलं आहे, जी पाहणी वगैरे चाललेली आहे, तर त्यांच्यासाठी एक चांगलं स्थळ यावर्षी येणार आहे आणि यावर्षी आपली एंगेजमेंट होऊन पुढे पण ह्या गोष्टी आपल्या मॅरेजपर्यंत जाऊ शकतात. ही जी आपल्याला एक टू ऑफ कप्सची एनर्जी सांगायला लागलेली आहे. जे कोणी रिलेशनशिपमध्ये होतं आणि आतापर्यंत जो एक तुम्हाला डिस्टर्बन्स येत होता किंवा घरातल्या लोकांची परमिशनचा तपास ह्या गोष्टी याच्यामध्ये आडव्या येत होत्या, तर यावर्षी आपल्याला तो पण एक मार्ग तुमचा सरळपणे पुढे जाणार आहे आणि ह्याला घरातल्या मोठ्या लोकांच्याकडनं पण परमिशन मिळणार आहे. बिझनेसच्या आणि एज्युकेशनच्या रिलेटेड जर आपण इथे विचार करायला लागलेला आहोत, कारण आपल्याला जी एनर्जी निघून आलेली आहे काहीतरी एक नवीन एक अपॉर्च्युनिटी, एक नवीन करिअर, एक काहीतरी क्रिएटिव्हिटी जो तुम्ही ट्राय करत होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक ज्याप्रमाणे एक सक्सेस मिळाला पाहिजे होता आणि तो थांबलेला होता, तर इथं आपल्याला टू ऑफ कप्सची आणि एस ऑफ वँडची आणि व्हील ऑफ फॉर्च्यून ह्या ज्या काही एनर्जी ज्या निघून आलेल्या आहेत ते आपल्याला हेच ॲडवाईज करायला लागलेले आहेत. हां, तुमचा रस्ता पूर्णपणे आता क्लिअर झालेला आहे. फक्त तुमच्या मनामध्ये जे काही डाऊट्स आहेत, जे तुम्ही अनुभवलेले आहात, ज्या तुम्ही कष्टातून गेलेले आहात आणि जिथे तुम्हाला यश आलं नाही आहे, थोडंसं जे माइंड एक फ्रस्ट्रेशनच्या मोडमध्ये गेलेलं होतं, तर आपल्याला ही जी एनर्जी इथे निघून यायला लागलेली आहे, जी एक्स्ट्रेंजची एनर्जी निघून आलेली आहे, ती सांगायला लागलेली आहे की आता वेळ पूर्णपणे बदललेली आहे, वेळ पूर्णपणे पॉझिटिव्ह चाललेली आहे, वेळ पूर्णपणे तुमच्या फेवरमध्ये आलेली आहे. तर मागचा जो एक्सपिरियन्स जो निगेटिव्ह स्वरूपामध्ये तुमच्याकडे आलेला होता, तर तुम्ही त्याच्यामध्ये फार तो विषय डोक्यामध्ये जर कुठं ठेवलेला असेल आणि मनामध्ये जर कुठं ते पिंचिंग होत असेल, तर हा विषय तुम्ही ह्या रिमूव्ह करून टाका. कारण तुम्ही ज्याप्रमाणे तुमची विल पॉवर आहे त्याचप्रमाणे तुमच्याकडे गोष्टी ॲट्रॅक्ट होत येणार आहे. हा अनुभव तुम्हाला जो आलेला आहे आणि त्या बेसवर जर तुम्ही यावर्षी पण अशाच पद्धतीने जर बसला तर आपल्याला ते करायचं नाही आहे. ही निगेटिव्ह एनर्जी तुमच्या ओराभोवतीची फिरत राहणार आहे.
ती तुम्हाला पूर्णपणे रिमूव्ह करायचं आहे आणि फुल कॉन्फिडन्स व्हायचा आहे. कारण हे वर्ष जे आलेलं आहे अतिशय सुंदर आलेलं आहे. खूप सुंदर आपल्या एनर्जी इथे निघून आलेली आहेत. कारण आपल्याला इथं जे आहे पेज ऑफ कप्सची एनर्जी निघून आलेली आहे. तुम्ही एक ऑफरसाठी जर ट्राय करत असाल तर तुम्हाला आणखीन 4 ऑफर तुमच्या लाईफमध्ये इथे अप्रोच व्हायला लागलेला आहे. तर इथे हे सांगायला लागलेलं आहे की तुम्ही त्या गोष्टीसाठी तयार राहा. जो एक्सपिरियन्स आलेला आहे त्या बेसवर तुम्ही जाऊ नका. कारण इथे आपल्यासाठी जे 8 ऑफ माइंडची एनर्जी निघून आलेली आहे, जे एक रुकावट झालेली होती. मी जे मगापासून आपल्याला सांगते की जे डिस्टर्बन्स आलेले होते आणि आता होतेलं काम आपलं पूर्ण झालेलं नाही, यामुळे एक मानसिक ताणतणावामध्ये जाऊन जो आपल्या हेल्थवर कंप्लीट तुम्ही परिणाम पण करून घेतलेला आपल्याला इथे दिसायला लागलेला आहे. कारण क्वीन ऑफ कप्सची एनर्जी आपल्याकडे निघून आलेली आहे. ही क्वीन ऑफ कप्स आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे, ह्या अति विचारामुळे, ओव्हर थिंकिंगमुळे जो एक शरीरावर परिणाम झालेला होता तो पण फार काही पॉझिटिव्ह परिणाम नव्हता. कारण नसताना तुम्हाला जो एक विद्रोहाचे विचार म्हणा किंवा ही गोष्ट माझ्याकडून अशा पद्धतीनं होत नाही, हा जो रात्रंदिवस तुमचा विचार, याच्यामुळे एक अँझायटीचा प्रकार, एक हेल्थचा व कुठंतरी एक बॅड इफेक्ट होण्याचा जो परिणाम आहे तो आपल्याला इथे दिसत आहे. तर आता ॲक्च्युली तुम्ही रिलॅक्स व्हा आणि जेव्हा आपण ती एनर्जी तुम्ही सोडाल त्याच वेळेला तुमच्याकडे ती पॉझिटिव्ह एनर्जी अट्रॅक्टिव्ह होणार आहे. तर इथं आपल्याला सांगितलं की आपली स्ट्रेंथ वाढवायची आहे आणि पॉझिटिव्ह विश आपल्याला पाठवायचे. कारण मॅनिफेस्टेशनचं आपल्याकडे कारण आलेलं आहे. जे तुम्ही विश युनिव्हर्सलमध्ये सोडणार आहात तीच विश तुमच्याकडे पुन्हा त्या स्वरूपामध्ये येणार आहे. तर हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कुठल्या पद्धतीने विश सोडत आहात आणि कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला तयार आहात. इथं तर आपल्याला एनर्जीने हे सांगितलंय की सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही प्रिपेअर राहावा. याचाच अर्थ असा आहे की आपल्यासाठी हा व्हील ऑफ फॉर्च्यूनच्या गुड लकच्या स्वरूपामध्ये जो मेसेज आलेला आहे ती आपल्याला ही एनर्जी द्यायला लागलेली आहे. इथे आपल्याला ही पण एनर्जी निघून आलेली आहे की क्वीन ऑफ पेंटिकल आणि पेज ऑफ कप, त्याचप्रमाणे क्वीन ऑफ कपची जी एनर्जी निघून आलेली आहे तिने पण एनर्जी सांगत आहे की जर आपण कन्सिव्हसाठी जर काही प्रयत्न करत होता तर ही पण यावेळेला आपल्याला गुड न्यूज या वर्षामध्ये मिळू शकते. क्वीन ऑफ पेंटिकल्स आणि व्हील ऑफ फॉर्च्यून हे दोन्ही आपल्याला एनर्जी सांगत आहेत की इकॉनॉमी काही थोड्या कंडिशन थोड्या टाईट आपल्याला झालेल्या होत्या, त्याच्यातून बाहेर पडायचा मार्ग आपल्याला बऱ्याच वेळेला सापडत नव्हता. बिझनेस असेल, इतर अदर पण तुमच्या गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये जे काही आपली लॉसेस झालेली होते तर हे लॉसेस पण आपल्याला यावर्षी पूर्णपणे भरून निघणार आहेत. कम्युनिकेशन स्किल तुमचं अतिशय सुंदर होणार आहे आणि जिथे पण तुम्ही कुठे मिटिंगला जाचाल त्या मिटिंग आपण फक्त बोलण्याच्या स्किलवर आपण त्या मिटिंग आपल्या स्वतःच्या ह्याच्यावर आपला कंट्रोल असणार आहे. तर तुमचं कम्युनिकेशन स्किल पण यावर्षी खूपच चांगलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेलं असणार आहे. क्वीन ऑफ कप्सची आपल्याला ही एनर्जी सांगायला लागली आहे की आरोग्याच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर इथं जे आपल्याला एक मानसिक ताणतणाव ज्या पण कुठल्या गोष्टीसाठी आलेला होता, एक सामाजिक स्टेटस असेल, एक रिलेशनशिपमधले काही प्रॉब्लेम असतील किंवा बिझनेसमधले प्रॉब्लेम असतील, एज्युकेशनमधले प्रॉब्लेम असतील, जे पण कुठल्या पण कारणासाठी तुमचे जे काही प्रॉब्लेम चालू होते त्याच्यानं तुमचा जो तणाव वाढलेला आहे, त्याच्यावर जो हेल्थवर जो परिणाम व्हायला लागलेला आहे त्या रिलेटेड इथे आपल्याला एनर्जी सांगायला लागलेली आहे. क्वीन ऑफ पेंटिकलच्या एनर्जीनं तर आपल्याला सांगितलेलं आहे की फायनान्शियली ज्या पण आपला काही स्ट्रगल चाललेला होता तर यावर्षी कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये एक धनलक्ष्मी जी आहे तुमच्याकडं पूर्णपणे अट्रॅक्ट व्हायला लागलेली आहे. कारण आपल्याकडे क्वीन ऑफ पेंटिकलची एनर्जी इथे निघून आलेली आहे. आपल्याकडे हाय प्रिस्टेजची एनर्जी आलेली आहे. हाय प्रिस्टेज त्याचप्रमाणे आपल्याला 5 ऑफ सॉर्ड ह्या 2 एनर्जी ज्या निघून आलेल्या आहेत ते आपल्याला हे सांगायला लागलेली आहेत. काही लोक आपल्या भोवतणी जे आहेत, काही खूप साऱ्या गोष्टी आपल्याला जे बोलण्याची सवय असते त्या बोलण्यामुळं एक बऱ्याच वेळेला पुढच्या माणसाला ती गोष्ट कितपत आवडेल, कितपत रुचेल, कारण तो माणूस जो आहे, ती व्यक्ती जी आहे, ते जे कोणी आहे ज्यांच्याबरोबर तुम्ही एक चांगल्या भावनेनं गोष्टी शेअर करायला जाता पण त्याचा रिव्हर्स परिणाम असा होतो. समजा जर त्या व्यक्तीची परिस्थिती त्याप्रमाणे जर चालली नसेल, ती जर व्यक्ती एक वेगळ्या संकटातून चाललेली असेल आणि आपण एक चांगल्या गोष्टी त्यांच्याबरोबर जर शेअर करत असाल
तर या गोष्टी आपल्याला इथे हे सांगायला लागलेलं आहे की अशा गोष्टी तुम्ही शेअर करू नका. तर थोडंसं इथे आपल्याला हे पण समजून इथं यायला लागलेलं आहे हाय प्रेस्टिजच्या कार्डवरनं. हाय प्रेस्टिज आपल्याला हे पण सांगायला लागलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये अबंडन्स यावर्षी खूप आहे. गुड न्यूज आपल्या जीवनामध्ये खूप आहे. नॉलेज तुमचं अतिशय एक छान पद्धतीनं वाढणार आहे. जे पण एक तुम्हाला अपडेट करायच्या काही गोष्टी होत्या त्या पण यावर्षी तुमच्या बऱ्याच अपडेट होत राहतील. इथं हाय प्रेस्टिजची आपल्याला ही पण एनर्जी यायला लागलेली आहे की खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सिक्रेट ठेवायला सांगायला लागलेल्या आहे. कारण ही पर्टिक्युलर जी ही एनर्जी असते ना, ही एनर्जी हेच सांगत असते की आपल्याला खूप गोष्टी बोलायच्या सवय असतात आणि जेव्हा आपण खूप साऱ्या गोष्टी बोलत असतो तेव्हा काही ना काहीतरी बरेच प्रॉब्लेम आपल्या लाईफमध्ये पुन्हा रिव्हर्स पद्धतीनं आपल्याकडे येत असतात. तर इथे आपल्याला थोडासा जरा सस्पेन्स ठेवायला सांगायला लागलेला आहे. जेवढ्या गोष्टी बोलायच्या आहेत तेवढ्या आपल्याला गोष्टी बोलायच्या आहेत. सगळ्याच गोष्टी आपल्या सिक्रेट पण जे आपण शेअर करत राहतो ते आपल्याला ह्या गोष्टी इथे शेअर करायच्या नाहीत. ऑल ओव्हर इथं आपली एनर्जी जी आहे खूप सुंदर पडलेली आहे, अतिशय छान पडलेली आहे. काळजी करण्याचं इथं काही कारण दिसत नाही आहेत. फार सारे काही डिस्टर्बन्स इथं दिसत नाहीत. निगेटिव्ह एनर्जी फार मोठी काही दिसत नाही आहे. जे पण आहे आपल्या करिअरच्या ग्रोथसाठी अतिशय एक पॉझिटिव्हली आपल्याकडे कार्ड आलेले आहेत. आपण युनिव्हर्सलचा ॲडवाइस काय आहे आपण ते पण पाहणार आहोत. 8 नंबर आपल्यासाठी खूप लकी असू शकतो. आपली जी काही कामं थोडीफार अडलेली होती आणि त्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत येत नाही असं जर काही चाललेलं असेल तर 2 महिने ते 8 महिन्यामध्ये आपल्याला ते काही ना काहीतरी पॉझिटिव्ह स्वरूपामध्ये त्याचा आन्सर मिळून जाणार आहे. तर 2 आणि 8 हे दोन्ही नंबर आपल्यासाठी खूप लकी आहे. तर युनिव्हर्सल आपल्यासाठी काय ॲडवाइस घेऊन यायला लागलेला आहे ते पण आपण बघतोय. रेफनेस व्हेरी गुड. इथं सुद्धा फ्रूटफुल रिझल्टचे आपल्याला कार्ड निघून आलेले आहेत. जो स्ट्रेस लेवल जो तुमचा 2023 या वर्षामध्ये वाढलेला होता तो स्ट्रेस लेवल तुम्ही मगापासून जे मी आपल्याला जे डिस्क्राईब केलेलं आहे किंवा जी एनर्जी आपल्यापर्यंत मी पोचवायचा प्रयत्न केलेला आहे इथं आपल्याला स्ट्रेस रिलेटेडच एनर्जी जी निघून आलेली आहे ती आपल्याला ही सांगायला लागलेली आहे की तुम्ही थोडंसं स्ट्रेस फ्री व्हा. स्ट्रेस फ्री जर नाही झाला तर तुमच्याकडे ज्या काय एक चांगल्या एक गोल्डन अपॉर्च्युनिटीचं हे जे 2024 हे वर्ष आलेलं आहे, एक पॉझिटिव्ह थॉट्स तुम्ही ज्याप्रमाणे क्रिएट कराल त्याचप्रमाणे तुमचा ओरा जो आहे पॉझिटिव्हच राहणार आहे. पण त्याच्यात जर विरोध केला तुम्ही निगेटिव्ह थॉट्स किंवा निगेटिव्ह एनर्जी किंवा ओव्हर थिंकिंग किंवा जे मागचे जे काही बॅड एक्सपिरियन्स ह्या बेसवर जर तुम्ही चालला असेल तर आपल्याला ती एनर्जी रिमूव्ह करायची आहे. थोडक्यात आपल्याला जी कार्ड आलेला आहे ती स्ट्रेसची एनर्जी ही सांगत आहे. प्रोजेक्शनची एनर्जी निघून आलेली आहे. प्रोजेक्शन आपल्याला हे सांगायला लागले छोट्या छोट्या गोष्टीवरनं जे आपले वाद होतात विवाद होतात त्याच्यामुळे कारण नसताना जे एक तांडव माजलं जातं तर थोडासा आपल्या इथे प्रोजेक्शनची एनर्जी आपल्याला हे सांगत आहे की थोडा वादविवाद आपल्याला कमी करायला पाहिजे आहे. जे एक थोडंसं मेंटली स्ट्रेस वाढल्यामुळं तुमचा थोडासा बॅलन्स जो जातो किंवा तो एक कंट्रोल तुम्ही पूर्णपणे हरवून जाता आणि ज्या गोष्टी घडून त्या गोष्टी ज्या तुमच्याकडनं घडतात तर इथं आपल्याला युनिव्हर्सलनं ही एक काळजी घ्यायला सांगितलेलं आहे. कारण नसताना वादविवाद राग अतिशय याच्यामध्ये नाही पडण्याचं हे एक आपल्याला एनर्जी निघून आलेलं आहे. याच्यानं काय होतं की आपल्याही शरीरावर मेंटली हेल्थ फिजिकली हेल्थ संपूर्णच आपल्या ग्रोथवर ह्या साऱ्या एनर्जीचा परिणाम होतो. तर आपल्याला प्रोजेक्शनची इथं एनर्जी निघून आलेलं आहे. प्रोजेक्शनची एनर्जी आपल्याला त्याचप्रमाणे वर्णन करायला लागलेली आहे. नंतर द लवरची एनर्जी निघून आलेली आहे. आपल्याकडे 2 ऑफ कप्सची एनर्जी पण पहिल्या टॅरोटमध्ये निघून आलेली आहे आणि लवरची एनर्जी आपल्याकडे हीच आपल्याला कन्फर्मेशन द्यायला लागलेली आहे. जर आपले काही रिलेशनशिपमध्ये काही थोडे खराबी आली असेल, खूप सारे एक झगडे चालले असतील, वादविवाद चालले असतील, कोर्टापर्यंत आपल्या जर काही मॅटर गेलेले असतील तर इथं तुमचा रियुनियन होण्याचा इथं युनिव्हर्सलनं 2024 या वर्षाचा प्लॅन केलेला आहे. एक रिलेशनशिपमध्ये जे एक नाराजीचं स्वरूप होऊन त्याचा परिणाम खूप एक वेगळ्या पद्धतीनं एक त्याचा चाललेला होता की जो आपल्या रिलेशनशिपसाठी चांगला नव्हता. तर इथं आपल्याला पूर्णपणे पॉझिटिव्ह एनर्जी युनिव्हर्सलकडे येत आहे. तर होप्स ही आहे की रिलेशन जर बिघडलेले असतील तर ते रिलेशन आपले यावर्षी
पूर्णपणे सुधरू शकतात. त्याचप्रमाणे याचा अर्थ दुसरा असाही होतो की जे लोक एक लग्नासाठी जे त्यांचा ट्राय चाललेला आहे आणि त्यांच्या जे एक त्यांचे जे पार्टनर आहेत किंवा जे लव्ह रिलेशनशिपमध्ये आहेत, तर त्यांना सुद्धा जो एक आत्तापर्यंत जो विषय थांबलेला होता बऱ्याच साऱ्या गोष्टीमुळं की त्याच्याही पुढे जाऊन ह्या साऱ्या गोष्टीला आपल्याला मान्यता मिळणार आहे. तर आपल्याला ही पण एक एनर्जी आपल्याला पॉझिटिव्हली निघून आलेलं आहे. त्याचप्रमाणे वी आर द वर्ल्ड जे कम्युनिकेशन स्किलचं जे कार्ड आपल्याकडं मी मगाशी डिस्क्राईब केलं होतं, त्याचप्रमाणे इथे आपल्याला युनिव्हर्सलची ही एनर्जी आलेली आहे की की लोक आपल्याला जोडत जातील, लोक आपल्याला सहकार्य करत जातील, लोक आपल्याला मदत करत जातील. तुमच्या बोलण्याच्या एक स्किलवर तुम्ही खूप साऱ्या गोष्टी एक स्वतःकडे अट्रॅक्ट करून घ्याल आणि त्याचा आपल्याला या वर्षामध्ये खूप सारा फायदा होणार आहे. ब्रेकथ्रूची एनर्जी आपल्याला निघून आलेला आहे, जे की मी आधी पण सांगितलेलं होतं की ज्या काही आपल्या निगेटिव्ह गोष्टी 2023 2022 या वर्षापासून चाललेल्या होत्या, तर त्या तुम्ही त्याचा विचार न करता 2024 या वर्षी आपल्याला खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आलेली आहेत, खूप चांगल्या सुसंधी घेऊन आलेले आहेत, खूप साऱ्या गोल्डन ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेले आहेत, खूप चांगल्या ऑफर्स घेऊन आलेले आहेत. इतकी सारी छान एनर्जी आपल्याकडे आलेली आहे. तर जे पाठीमागं होऊन गेलेलं आहे त्या विचारामध्ये तुम्ही अडकू नका. त्याचं कारण हे आहे की 4 ऑफ कप्सची आपल्याला ही एनर्जी सांगायला लागलेलं आहे की तुम्ही त्याच विषयामध्ये जे थांबलेला आहात आणि जे तुमच्याकडे यायला लागलेलं आहे त्याचा दरवाजा तुम्ही पूर्णपणे बंद केलेला आहे. कारण त्याच्या खाली आपल्याला जे मॅजिशियनची एनर्जी, त्याचप्रमाणे आपल्याला द सनची एनर्जी जी निघून आलेलं आहे. अतिशय एक सुंदर असं हे आपल्याला 2024 हे वर्षाचं आगमन आपल्या जीवनामध्ये झालेलं आहे. तर तुम्ही त्यासाठी प्रिपेअर राहण्यासाठी आपल्याला ही पण एनर्जी सांगत आहे, ही पण ॲडवाइस सांगायला आलेला आहे. कंडिशनिंगची जी एनर्जी आपल्याला निघून आलेला आहे आणि माइंडची जी एनर्जी निघून चाललेला आहे, जो माइंडचा एक गेम चाललेला होता, जे एक माइंड याचाच अर्थ असा होता की जे ओव्हर थिंकिंग, ओव्हर थॉट्स, एक त्याच्यामुळे जे एक अँझायटी, जे हेल्थ इश्यू, हे जे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत, तर ती यावर्षी आपल्याला थांबवायच्या आहेत. कारण यावर्षी या गोष्टी होणार नाहीत आणि तुम्ही जर मागच्या वर्षीचे जर अनुभव घेऊन जर 2024 या वर्षामध्ये पदार्पण करून जर तुम्ही जात असाल, तर आपलं हे थोडंसं जे घडणार आहे, जे पॉझिटिव्हिटी जी तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागलेली आहे. कारण बघा ना, द सन आणि मॅजिशियनवाली जी एनर्जी आपल्याला निघून आलेली आहे ना, अतिशय एक सुंदर अशी एनर्जी. याचाच अर्थ असा असतो की आपल्या ज्या ग्रोथ आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये, मग ते रिलेशन असेल, फायनान्स असेल, एज्युकेशन असेल, करिअर असेल, कुठल्या पण गोष्टीमध्ये आपली ही ग्रोथ यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा नक्कीच खूप चांगली आहे. तर तुम्ही ह्या एनर्जीचं स्वागत करा आणि त्याप्रमाणे आपण हे वर्ष 2024 जे आहे ते पॉझिटिव्हली एक स्वतःच्या लाईफमध्ये आणून खूप सारे चेंजेस करू शकता. युनिव्हर्सलनं आपल्याला अशा पद्धतीचा ॲडवाईस दिलेला आहे. तर हे होते आपलं मेष राशी 2024 या वर्षीचं आपलं राशी भविष्य आहे. आपण याचं एवढ्या गोष्टी आपल्याला रेझोनेट होतात तेवढ्या आपण आपल्या जवळ ठेवून घ्या. ज्या गोष्टी आपल्याला रेझोनेट होत नाहीत त्या आपण सोडून द्या. तर मी आपले आता इथे परवानगी घेते आणि उद्याच्याला मी याच वेळेला याच टाईमला वृषभ राशीसकट पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होणार आहे. थँक्यू व्हेरी मच.